नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. संदर्भात काय सांगाल? नाही, त्या मतदारसंघामध्ये गेल्या 3 दिवसामध्ये मी स्वतः फिरलेलो आहे. 60-70 गावांमध्ये मी जाऊन तिथे असणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, मतदार यांच्याशी संवाद साधलेला आहे. बारामतीकरांनी ठरवलेलं आहे सुनित्रा काकींना अजितदादांच्या कार्याकडे बघून, अजितदादांच्या प्रती असणारा आदर, प्रेम याच्यातून सर्वात जास्त मताधिकारी निवडून द्यायचं हे लोकांनी तिथं ठरवलेलं आहे. दादा, आज पण तुम्ही सभेला उपस्थित नव्हते, सुप्रियाताई होत्या. मी आधीच सांगितलं होतं की मी 3 दिवस अजितदादांच्या प्रती असणारा आदर आणि प्रेम म्हणून मी प्रचारात फिरलेलो आहे. मी महायुतीचा प्रचार तिथं करत नव्हतो, मी व्यक्तीचा प्रचार करत होतो. मी सुनित्रा काकींचा प्रचार दादांकडे बघून तिथे करत होतो. तसं बघितलं तर आत्या म्हणजे सुप्रियाताई या दिल्लीला जे डिलिमिटेशन कायदा जो असंविधानिक होता, संविधानाला धक्का देणारा होता, त्याच्या कोऑर्डिनेशनसाठी इतर पक्षांशी बोलण्यासाठी दिल्लीला व्यस्त होत्या गेल्या 5-6 दिवसामध्ये. त्यामुळे त्यांना प्रचारामध्ये फिरता आलं नाही. त्यांना फोन आला असावा आणि त्यामुळे त्या तिथं गेल्या. त्यामुळे त्याही तिथं जाण्याचं कारण हे भावनिक होतं. दादांकडे बघून त्या तिथे गेल्या होत्या. त्यांनीसुद्धा कुठल्याही प्रकारे महायुतीचा नाहीतर एखाद्या पक्षाचा प्रचार न करता सुनित्रा काकींच्या वतीने त्या ठिकाणी तिथं बोललेल्या आहेत आणि मी तिथं जाण्याचा प्रश्नच नव्हता. मी आधीच सांगितलं होतं मी महायुतीच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी जाणार नाही. दादा, शेवटचा प्रश्न. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकचं बंदुकारात प्रकरण असेल, आता संगमनेरमध्ये एक बाबा पकडला आहे, असे रोज एक किस्से बाहेर येत आहे. यावर काहीतरी कठोर कायदा झाला पाहिजे की यांना शिक्षा लवकर झाली? नाही, कायदा तर आहे ना, पण भाजपचं सरकार आल्यानंतर बंदुगिरी जर वाढत असेल त्याला आपण काय करणार? इथं जे काही सामान्य लोक आहेत त्यांना तुम्ही विचारा, 10 वर्षामध्ये तुम्ही तुमची प्रॉपर्टी किती लेवलली वाढवू शकता? इथं बिचारा शेतकरी कष्ट करतो, युवांना नोकऱ्या लागेना आणि हा भोंदू बाबा 10 वर्षापूर्वी त्याची भोंदूगिरी सुरू करतो आणि शून्यापासून आता 2000 कोटीचा मालक होतो. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या सहकार्यातून तर हे होणार नाही. मग सामान्य लोकांना कुठंच काय त्या ठिकाणी न्याय मिळत नाही आणि भोंदूगिरी एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपच्या काळात वाढत असेल तर मग ह्याला कुठं ना कुठंतरी जो काही चुकीचा विचार आहे, ज्याला आपण प्रतिगामी विचार म्हणतो, नाही तर मनुवादी विचार म्हणतो, याच्यामुळेच कुठंतरी बंदुगिरी वाढते असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि शेवटी लोकांना अडचणीच इतक्या वाढलेल्या आहेत तर कुठेतरी लोकसुद्धा आता म्हणायला लागलेले आहेत की एवढं कष्ट करून आपल्याला कुठंच न्याय मिळत नसेल तर कुठला तरी एखादा बाबा असेल तो जर सांगत असेल नाही नीट होईल, हे होईल, तर साहजिकच भोलीभाबडी लोक असतात, त्यांना वाटतं की हां ठीक आहे, बघू आपण हा प्रयत्न करू, ही पूजा करू, ते करू, आणि त्याच्यात कुठेतरी बंदुगिरी मोठ्या प्रमाणात वाढते. आणि त्याला सरकारकडनं मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या, नाशिकमध्ये जे काही प्रकरण झालं होतं त्यामध्ये 70 अधिकारी आणि नेत्यांचे महिलांबरोबरची व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये हनी ट्रॅपिंग झालं असं म्हणतात. कुठं गेले व्हिडिओ? आता हा भोंदूबाबाचे म्हणजे खरात हा प्रकरण वाजलं गाजलं. त्यानंतर गरीब महिलांचे, सामान्य परिवारातल्या महिलांचे व्हिडिओ बाहेर आले दुर्दैवाने. पण मग नेते कुठे गेले? नेत्यांचे व्हिडिओ. मग नेत्यांचे व्हिडिओ राजकारणासाठी तुम्ही वापरणार आणि गरिबाच्या सामान्य लोकांचे व्हिडिओ मात्र तुम्ही स्प्रेड करणार. हे काय चाललंय इथं या महाराष्ट्रामध्ये? आणि म्हणून कुठेतरी मला असं वाटतं की हे जे काय राजकारणाला ब्लॅकमेल करण्यासाठी हे व्हिडिओ जे वापरले जातात, हे जे गलिच्छ राजकारण आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय ते कुठं ना कुठेतरी खोडून काढावं लागेल. आता काल परवा जो डिलिमिटेशन कायदा मारून मुटकून या देशामध्ये पार्लमेंटमध्ये स्पेशल सेशन करून आणण्याचा प्रयत्न तिथं केला, तसं संविधानाच्या विरोधात आहे. तुम्ही खोलात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गेलात तर आता ह्याच्यात आज मुंबईमध्ये भाजप आंदोलन करते, सरकार तुमचं, आणि तुम्ही तिथं आंदोलन करताय. आता एका महिलेचा व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आपण सर्वांनी बघितला. 2-2 तास लोकांना थांबून ठेवले गाडीमध्ये आणि यांचं आंदोलन चाललंय. आंदोलन करायचं असेल तर शेतकऱ्यांना अडचण, त्यासाठी आंदोलन करा. 1 लाख कोटी रुपये गरिबाचे, छोट्या कॉन्ट्रॅक्टरचे
प्रलंबित आहेत त्यासाठी तुम्ही आंदोलन करा. नोकऱ्या मिळत नाही त्यासाठी आंदोलन करा. आता प्यायच्या पाण्याचा प्रश्न या दुष्काळामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्याच्यावर केळीचे रेट वाढणार, त्यानंतर महिलांवर अत्याचार होतात, त्याच्यासाठी आंदोलन करा. बघू तरी तुमच्यात किती हिंमत आहे. तुमचं सरकार असलं तरी रस्त्यावर तुम्ही सामान्य लोकांसाठी उतरा, पण आला वरून आदेश, टूलकिट आलं, वरून सांगितलं चला उतरा रस्त्यावर, करा इंडिया आघाडीचा तिथं त्या ठिकाणी विरोध, आणि लागले तुम्ही सुरू कामाला लागले. म्हणजे आदेश आल्याशिवाय तुम्ही काम करत नाही. ही दुर्दैवाने महाराष्ट्राच्या भाजपची परिस्थिती. दादा, थोडक्यात तुमचा आरोप असा आहे की भाजप काळातच बंधुगिरी वाढली. अरे मग तसंच झालंय ना, किती बंधुगिरी महाराज त्या ठिकाणी वाढलेले आहेत. काही तर असे महाराज आहेत भाजपच्या विचाराचे, जो कोण तो दाढीवाला जेली रेपसाठी बाहेर जेलमध्ये गेलेला आसाराम बाबा, त्यांचंही त्या ठिकाणी समर्थन करणारे काही लोक आहेत. अरे म्हणजे इथं सामान्य लोकांचं समर्थन करणारे, सामाजिक कार्य चांगलं कार्य करणाऱ्याचं समर्थन करणारे आणि खऱ्या अर्थाने भागवत संप्रदायाला पुढे घेऊन जाणारे जे महाराज, त्यांना समर्थन इथं केलं जात नाही. पण बाहेरून पैसे 5-5 कोटी घेणारे मध्य प्रदेशचे बाबा इथे येतात आणि बरंच काय तिथं सांगून जातात, आणि इथं आपल्या तुकोबारायांबद्दल काहीतरी चुकीचं बोललं तर दुर्दैवाने भाजपकडनं त्याचा विरोध त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे कुठं ना कुठंतरी बंधुगिरी या महाराष्ट्रात वाढली पाहिजे, आणि आपले जो वारकरी संप्रदाय, जो भागवत संप्रदाय जो संपला पाहिजे, ज्याच्यामुळे महाराष्ट्र एकत्र आहे, तो संपला पाहिजे असा प्रयत्न भाजपकडनं केला जातो. थँक्यू दादा. 1,00,000 कोटी तुम्ही मराठी कॉन्ट्रॅक्टरचे प्रलंबित ठेवता, आणि व्ही.के. सिंगला मात्र पैसे त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार देत असेल, त्याच्याचबरोबर FIR साधा एक्सेप्ट केला जात नसेल, आणि CBIची एन्क्वायरी काय करा हे आमची मागणी नव्हती, ही सुनेत्रा काकींची होती. आम्ही त्या मागणीला पाठिंबा दिला होता, पण अजूनपर्यंत CBIकडे काहीच तिथं झालं नाही. पण तपास झाला म्हणजे काय झालं हे तरी लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सांगा. तरी ठीक आहे, तुम्ही प्रचारामध्ये व्यस्त होता, तो आदर आम्ही केला पाहिजे, कारण तुम्ही मोठे नेते आहात. आम्ही 10 मेपर्यंत तिथं थांबू, बघू या बाबतीत काय होते, त्यानंतर मग आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट आणि कडक भूमिका नक्कीच तिथे घेऊ. दादा, या आता काकींचा प्रचार या निमित्ताने कुठं भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी येण्याची चिन्ह आहेत? नाही, अजित दादा असताना ही चर्चा तिथं होती, दादा नसताना आता तो विषय काही राहिलेला नाही. एवढाच मुद्दा पवार साहेबांनी सातत्याने आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आणि आमच्या प्रमुख नेत्यांना सांगितलेलं आहे. आता लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्रात काही लोकांच्या अडचणी त्या समजून घेण्यासाठी आता तुम्ही फिरायला लागा. थँक्यू. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.